संत परंपरा आध्यात्मिकच, संतांनी कधीच धार्मिकता पाळली नाही. तेजापूर येथील संत संमेलनात पूज्य वेरुळकर गुरुजींचे प्रतिपादन. वणी तालुक्यातील तेजापूर येथे दिनांक 25 मार्च रोजी रामनवमी निमित्त आयोजित संत संमेलनात राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण संस्थेचे संरक्षक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे अभ्यासक संत आचार्य श्री हरुभाऊ वेरुळकर यांनी मुख्य मार्गदर्शन केले. यावेळी आद्य संत चक्रधर स्वामी ते संत बसवेश्वरापासून ते संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावतामाळी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या विचारांना दाखला देत त्यांनी सांगितले की आमची संत परंपरा धार्मिक नव्हे तर पूर्णपणे आध्यात्मिक होती. मानवतेच्या उत्थानासाठी संतांनी काळानुसार मानवी जीवनाचे अवलोकन करून उन्नतीचा मार्ग दाखवला. अंधश्रद्धा व कर्मकांडाचे उच्चाटन करून डोळस भक्तीचा उपदेश देत संत वेरुळकर गुरुजींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी वैरागी मूर्ती संत गाडगेबाबांचे उदाहरण देत पंढरपूर येथील ग्रामगीता तत्वज्ञान दर्शन मंदिराचे सचिव दिलीप भोयर यांनीही याच मताला पाठिंबा देत संतांचे विचार हे लोक कल्याणाचे होते असे मत व्यक्त केले. तर संमेलनात बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक भिक्खू बोधिचित्त यांनी भगवान बुद्धांच्या पाली भाषेतील उपदेशांचे वाचन व विश्लेषण करत उपस्थितांची मने जिंकली. पंचशीलाचे आचरण केल्यास मानव उन्नती करू शकतो आणि निर्वाणापर्यंत पोहोचू शकतो. नुसते मंत्र जप पुरेसे नाही तर उपदेश आचरणात आणावे लागतात असे ते म्हणाले. समारोपीय प्रसंगी गुरुकुंज मोझरी येथील अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवी मानव यांनी साधू संतांनी समाज प्रबोधनासाठी अभंग, भजन, पोवाडे व ग्रंथ संपदा तयार केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात संत वचनांना कायदेशीर दर्जा दिला असे सांगत संत चमत्कार करीत नाही तर रंजल्या गांजल्यांना छातीशी धरून सेवेत धन्यता मानतात असे प्रतिपादन केले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा असा संतांचा दाखला देत मार्गदर्शन केले. मुख्य आयोजक हरिभजन पारायण डाखरे महाराज यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी अनेक भागातील विविध संत व साधू संमेलनात उपस्थित होते. संमेलनाला तेजापूर ग्रामवासियांसह अनेक गावातील असंख्य भाविक मंडळी उपस्थित होते. यावेळी वणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार दिलीप रामदासजी भोयर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा संत वेरुळकर गुरुजी यांच्या हस्ते शॉल व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. DB9 मराठी टीव्हीचे प्रतिनिधी मनोज नवले यांचा ब्युरो रिपोर्ट, वणी.